आत्ताच किशोर जामदार साहेब व प्रशांत शेलार साहेबांनी सांगितलं की जल जीवन मिशन ही योजना 2024 मार्च पासून तांत्रिक अडचणीत सापडली होती. 50% स्टेट गव्हर्नमेंट फंड आणि 50% केंद्र शासन फंड अशी योजना पूर्णत्वास जात असताना 2024 नंतर केंद्राने पाणी प्रश्न हा महाराष्ट्राचा आहे, त्यामुळे तो त्यांच्या स्तरावर सोडवावा अशा तांत्रिक अडचणीत ही योजना, महत्वाकांक्षी योजना अडकलेली होती. पण झालेल्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र शासनाने केंद्राचं जे दायित्व आहे ते महाराष्ट्र शासनाने देण्याचं मान्य केलेलं आहे. तसा त्यांनी JR पास केलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र शासनाचं कोल्हापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन कडून प्रथमतः मी आभार मानतो. तसेच जलसंपदा जलसंधारण विभाग या योजनांना सुद्धा काही प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र अजून अशा ग्रामविकासकडील असतील अशा अनेक योजना आहेत की ज्यांना अजून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नाही. ग्रामविकासकडील 25-15 योजना असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर योजना असेल, तांडा वस्ती सुधार योजना असेल, पर्यटन विकास योजना असतील, तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजना असतील, अशा मूलभूत सोयी सुविधा पुरवणाऱ्या ह्या सर्व योजना, या योजनांचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. ह्या विभागात फार छोट्या छोट्या पद्धतीचे टेंडर्स पास होत असतात आणि इकडे काम करणारा जो वर्ग आहे तो सुशिक्षित बेरोजगार हा मोठ्या प्रमाणात तिकडे काम करत असतो. जी नवीन तरुण लोक या व्यवसायामध्ये आलेले आहेत, अशी लोकांची गेली 2 ते 2.5 वर्ष झालं पेमेंट्स मिळालेले नाहीत. अक्षरशः ती लोक कर्जबाजारी झालेली आहेत. तर याही ठेकेदारांच्या वर्गाकडे शासनाने सहानुभूतीपूर्वक पाहावं आणि ग्रामविकास विभागाकडील जे काही दायित्व आहे, इतर योजनांची जे काही दायित्व आहे, अजून एक सांगायचं राहिलं, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील जे अर्थसंकल्पीय तरतुदीचे स्टेट हायवे सुधारणा असतील किंवा मेजर डिस्ट्रिक्ट रोड सुधारणा असतील, ह्या योजनांना सुद्धा 5%, 7%, 10% अशा तुकड्यांमध्ये बिल दिलं जातं. शासनाला आता विनंती आहे की हे तुकड्यांमध्ये बिल न देता ठोस मोठी रक्कम ठेकेदारांची देऊन ठेकेदारांचा हा व्यवसाय वाचवावा आणि इथून पुढे अजून फंड्स खाली वितरित झालेले नाहीत. त्याचा फॉलोअप आम्ही संघटना म्हणून सर्व योजनांच्या फॉलोअपसाठी कटिबद्ध असेल.